डाळ आमटी तर आपण नेहमीच बनवतो. पण एकदा का तुम्ही माझ्या या पद्धतीने डाळ आमटी बनवलीत, की नेहमी हीच पद्धत वापराल. कमी साहित्य, कमी मेहनत आणि चव मात्र अशी की घरचे सर्व आवडीने खातील. कधी-कधी आपल्याला भाजी सुचत नाही, वेळही कमी असतो, त्यावेळी ही डाळ आमटी आपल्या खूप उपयोगी पडते. चला तर मग माझ्या या खास पद्धतीने ही डाळ आमटी नक्की एकदा करून बघा. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही घरची तयार केलेली इथे तूर डाळ आपण वापरलेली आहे. त्यासोबतच आपल्याला पाव वाटी इथे मसूर डाळ घ्यायची आहे. मसूर डाळीऐवजी तुम्ही इथे मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता. पण एकदा मसूर डाळ वापरून बघा, चव छान लागते या आमटीला. आता दोन्हीही डाळी एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. घरची तूर डाळ असल्यामुळे ती विदाऊट पॉलिश आहे आणि तिला कुठलंही केमिकल पावडरी अशा लावलेल्या नाहीत. तर आता इथे आपण ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. यातलं हे पूर्ण पाणी मी काढून टाकते आणि परत एकदा यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. असं दोनदा धुवून घ्यायचं आपल्याला डाळीला केव्हाही. तर आता डाळीमधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता ही डाळ आमटी जी आपण तयार करणार आहोत, तर ती आता आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर सर्वात आधी कुकरमध्ये आपल्याला धुतलेली डाळ घालून घ्यायची आणि हो, रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सर्वात आधी आपण ही डाळ पूर्ण घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर डाळ आपण शिजवताना केव्हाही डाळीच्या वर थोडंसं पाणी राहील इतकंच पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला फार जास्त वरून पाणीही घालण्याची गरज पडत नाही किंवा पाणी कमीही होत नाही डाळीसाठी. तर इथे बघू शकता, बोटाच्या एका पेरा इतकं पाणी मी वर ठेवलेलं आहे. आता ही डाळ आमटी करण्याची खास पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर आता मी यामध्ये कांदा आमटी जी आपण तयार करतो, तर कुकरमध्ये डाळीसोबतच शिजायला घालते. तर माझ्याकडे मोठा कांदा हा नव्हता, 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत. मोठा कांदा असेल तर एक घेतला तरीही चालेल. तर इथे दोन्हीही कांदे आपण जाडसर असे चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी असे जाडसरच चिरून यामध्ये टाकलेले आहेत. आता आपल्याला डाळ शिजत असतानाच यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. तर इथे पाव चमच्याला थोडी कमी एवढी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे इथे लाल तिखट. तर लाल तिखट आपण चवीनुसार घालणार आहोत. म्हणजे भाजीमध्ये आपण वरून लाल तिखट न घालता डाळीसोबतच शिजायला घालणार आहोत. आणि पाव चमच्यालाही थोडा कमी म्हणजे 2 चिमूट एवढा आपण इथे हिंग घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे डाळीला छान स्वाद येतो. आता इथे कोथिंबीर आणि हलक्या तिच्या कोवळ्याशा काळ्या घेतलेल्या आहे. ही कोथिंबीर आपल्याला जाडसर अशी चिरून डाळीसोबतच शिजायला घालायची आहे. यामुळे छान डाळीचा स्वाद तर वाढतोच, पण इतकी टेस्टी अशी डाळ तयार होते. आता चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. सर्व घातलेलं साहित्य छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर एक लहान आकाराचा टोमॅटो मी इथे घेतलेला होता. तर यामधला अर्धाच टोमॅटो इथे घालून घेणार आहे. राहिलेला टोमॅटो आपण डाळ आमटी जेव्हा फोडणीला घालू तेव्हा वापरणार आहोत. तर आता इथे कुकरचं झाकण मी बंद करून घेते आणि आता आपल्याला कुकरच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्यांमध्ये डाळ ही छान शिजली जाते. तर कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे. आता थंड झाल्यावर आपण कुकर बघूयात. तर इथे आता आपण कुकर आपला जो आहे तो गार झालेला आहे आणि आता पूर्ण वाफसुद्धा निघालेली आहे. तर आता तुम्हाला उघडून दाखवते आपली डाळ कशी शिजलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, डाळ छान शिजल्या गेलेली आहे आणि आपण घातलेलं पाणी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. लागलं तर थोडंफार पाणी आपण घालू डाळीमध्ये जर गरज वाटली तर. आता डाळ छान घोटून घ्यायची. तर इथे व्यवस्थित अशी डाळ मी पूर्ण घोटून घेते, कारण जितकी छान घोटली जाईल डाळ तितकीच चवीला छान लागते. तर आता इथे आपण डाळ घोटून तर झालेली आहे, पण कशी शिजल्या गेलेली आहे एकदा चमच्याने दाखवते तुम्हाला. बघा, अशी डाळ शिजवून घ्यायची. म्हणजेच डाळीमधलं पाणी वेगळं डाळ वेगळी असं नको व्हायला. थोडी जास्त शिजली तर चालेल. तर आता डाळ आमटी फोडणीला घालूया. तर कढईमध्ये सर्वात आधी आपण तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल आपण छान गरम करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपण मोहरी घालून घेणार आहोत. तर मी डाळ आमटी करताना केव्हाही मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवते. तर इथे चमचाभर घातली मोहरी आणि वरून थोडी घातली अजून. तर मोहरी छान आपल्याला इथे तडतडू द्यायची आहे. म्हणजे मोहरीचा छान फ्लेवर पूर्ण आपल्या डाळ आमटीमध्ये उतरतो. तर आता इथे आपल्याला चमचाभर जिरे घालायचे आहे. जिऱ्यांचं प्रमाणसुद्धा थोडं जास्तच ठेवायचं आपल्याला.
आता जिरं छान फुलल्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालून घेते. तर इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याचे असे काप करून इथे घातलेले आहेत. मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची, त्यामुळे तिचा तिखटपणाही कमी होतो आणि तेलामध्ये छान भाजल्यामुळे चवही छान लागते. आता मिरची इथे आपली तेलामध्ये भाजतच असताना आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर कढीपत्ताही तेलामध्ये छान असा हा तळून घ्यायचा पूर्ण. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं लसूण. तर इथे आपला नाश्त्याचा चमचा असतो, तर 1 चमचा भरून मी आलं लसूण छान असं ठेचून घेतलेलं आहे जाडसर. बऱ्याचदा यामध्ये असे छोटे काप करून घातले लसूणचे, तेही छान लागतात, पण ते सुरुवातीलाच घालायचे. मग छान असे सोनेरी रंग त्याला येऊ द्यायचा आणि नंतर पुढचं साहित्य घालायचं. तर इथे आलं लसूण छान तेलामध्ये परतून घेतलं. आता आपलं जे राहिलेलं टोमॅटो होतं ते घालून घेणार आहोत. आता हे टोमॅटो आपल्याला जास्त शिजवत नाही बसायचं, कारण आधीही टोमॅटो आपण शिजवून घेतलेला आहे डाळीसोबत. तर आता इथे हा टोमॅटो फक्त हलकासा तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपण इथे घालणार आहोत पाव चमचा धना पावडर. त्याचबरोबर आपण हळद डाळ शिजताना सुद्धा घातलेली होती, पण आता इथे आपण रंगासाठी थोडी हळद घालून घेणार आहोत. आणि गरम मसाला पाव चमचा, बस एवढंच. बाकी यामध्ये जास्तीचं कुठलं साहित्य घालायचं नाही. आणि पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी कसुरी मेथी घातली. आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं. आता इथे सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे. तर छान एकदा हे पूर्ण असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ यामध्ये घालून घेणार आहोत. आणि यामध्ये मग चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. बघा, आहे ना अगदी झटपट आणि साधी सोपी अशी पद्धत. तर पूर्ण इथे डाळ घालून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला जर अशी दाटसर डाळ हवी असेल तर नाही पाणी घातलं तरीही चालेल. पण इथे थोडी फक्त मी पाववाटी एवढंच पाणी यामध्ये घालणार आहे आणि ते छान एकत्र करून घेणार आहे. आता पूर्ण डाळ एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. डाळ आमटी प्रमाणापेक्षा जास्त पातळ जर असेल तर तीसुद्धा खायला तेवढी चांगली लागत नाही. त्यासाठी हलकीशी अशी मी जशी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे, पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने एकदा करून बघा. मग भात असू द्यात, चपाती असू द्यात, एवढंच नाही तर भाकरीबरोबर सुद्धा एकच नंबर लागते. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातली. छान एकत्र परत करून घेतलेला आहे. आणि आता ही डाळ आमटी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. जितकी छान ही आमटी आपली उकळली जाईल, तिला छान आपण उकळवून घेऊ, तितकीच ती चवीला छान लागणार आहे. कुठलीही भाजी आपल्याला तितकी छान शिजवता येईल. गॅसची स्पीड कमी करायची आणि मस्त 5 ते 7 मिनटं उकळवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण फ्लेवर मसाल्यांचा त्यामध्ये उतरतो आणि चवही छान लागते. तर बघा ना, ही डाळ आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. मग अजिबातही वेळ न करता झटपट करायला घ्या. एकदा का तुम्ही ही पद्धत वापरून बघितली आणि अशी ही डाळ आमटी खाऊन बघितली, तर तुम्ही नक्कीच दुसरी कुठलीही पद्धत वापरणार नाही. इतकी ही सोपी पद्धत आहे करायला. चला तर मग सर्वसुद्धा करूया. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान झटपट तयार होणाऱ्या घरगुती रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.